नमस्कार. आज आपण बोलणार आहोत राधानगरीबद्दल. हा महाराष्ट्रातला एक असा मतदारसंघ आहे जो खरं तर आपल्याला ग्रामीण भारतातलं राजकारण कसं चालतं आणि विजयाचं सूत्र नेमकं काय असतं हे अगदी स्पष्टपणे दाखवतो. म्हणजे बघा, हा फक्त एका निवडणुकीचा अभ्यास नाहीये, तर जमिनीवर अगदी गावात राजकारण कसं घडतं याचा हा एक आरसा आहे. चला तर मग या आरशात जरा डोकावून पाहूया. या संपूर्ण विश्लेषणात आपण 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी तिथल्या लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजून घेऊया. मग गेल्या काही वर्षांत तिथलं राजकारण कसं बदलत गेलं तो इतिहास पाहू. त्यानंतर आकडे आपल्याला काय इशारे देत आहेत, कोणते संकेत देत आहेत ते शोधू. आणि शेवटी या सगळ्या अभ्यासातून 2029 साठी विजयाचा मार्ग कसा असू शकतो याचा एक आराखडा मांडू. तर मग चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून. राधानगरीची नाडी ओळखण्याचा प्रयत्न करूया. तिथल्या लोकांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेऊया. राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यातला हा एक पूर्णपणे ग्रामीण मतदारसंघ. इथली जमीन सुपीक आहे, त्यामुळे इथलं सगळं अर्थकारण फिरतं ते शेतीभोवती. आणि शेती म्हणजे प्रामुख्याने ऊस. याचमुळे इथल्या राजकारणाची सूत्रही अनेकदा सहकारी साखर कारखानदारीच्या गणितांमध्ये गुंतलेली दिसतात. आता इथले जे राजकीय मुद्दे आहेत ना, ते काही भाषणांपुरते मर्यादित नाहीयेत. नाही, ते थेट लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेली आहेत. विचार करा, धरणासाठी विस्थापित झालेल्या कुटुंबांचं पुनर्वसन अजूनही अपूर्ण आहे. सिंचनासाठी लोक पाण्याची वाट बघतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांच्या हाताला काम नाहीये. हेच ते प्रश्न आहेत ज्यांच्या भोवती राधानगरीचं राजकारण गेली कित्येक वर्ष फिरतंय. 75 ते 80% हे आकडे खूप काही सांगून जातात. हे सांगतात की राधानगरीचे मतदार किती जागरूक आहेत. इथं मतदान म्हणजे केवळ एक हक्क नाही, तर तो एक महत्त्वाचा कौल असतो जो ते अगदी जबाबदारीने देतात. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारं मतदान हेच दाखवतं की इथल्या लोकांचा आवाज दाबून चालणार नाही. चला आता जरा इतिहासात डोकावूया. गेल्या काही दशकांमध्ये या मतदारसंघाने राजकीय निष्ठा कशा बदलल्या आहेत हे पाहणं खूपच रंजक आहे. कोण आलं, कोण गेलं आणि मतदार कोणाच्या मागे उभे राहिले हे समजून घेऊया. तर बघा, 1999 नंतर राधानगरीच्या राजकारणाला एक वेगळंच वळण लागलं. एकेकाळचा काँग्रेसचा गट ढासळला. लोकांनी पक्षाला नाही तर व्यक्तीला महत्त्व देत एका अपक्ष उमेदवाराला निवडून दिलं. आणि मग 2014 पासून सुरू झाली प्रकाश आंबेडकरांची विजयी घोडदौड. इतकी की त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली, जे या मतदारसंघात आधुनिक काळात कुणालाच जमलं नव्हतं. हे आकडे बघा, हे खूपच आश्चर्यकारक आहेत. जिथे 1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून जवळपास 85% मतं घेत होते, तिथे 2024 मध्ये काँग्रेस तर निवडणुकीच्या रिंगणातच नव्हती आणि ही सगळी जागा शिवसेनेने काबीज केली. म्हणजे हा फक्त सत्तेचा बदल नाही, तर संपूर्ण राजकीय समीकरणांची उलथापालथ आहे. आता आपण येऊया या विश्लेषणाच्या गाभ्याकडे. या निवडणुकीच्या निकालांमधून, या आकड्यांमधून आपल्याला असे कोणते 3 स्पष्ट संकेत मिळतात जे आपल्याला राधानगरीचं राजकारण समजायला मदत करतील? पहिला संकेत अगदी स्पष्ट आहे. जुन्या पक्षांची पकड सैल झाली आहे. एकेकाळी या मतदारसंघावर ज्यांची मजबूत पकड होती ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष, त्यांची मतपेढी आता पूर्णपणे विखुरली आहे. त्यांची मुळंच जणू उखडली गेली आहेत. दुसरा संकेत आहे एका नव्या हायपर लोकल नेतृत्वाचा उदय. प्रकाश आंबेडकरांची विजयाची हॅट्रिक काय सांगते? ती हे सांगते की राधानगरीतले मतदार राज्य किंवा देश पातळीवर काय चाललंय यापेक्षा आपल्या सुखदुःखात कोण उभं राहतंय, आपल्या गावातला नेता कोण आहे याला जास्त महत्त्व देतात. आणि तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा धडा, आघाडीत जर फूट पडली तर पराभव निश्चित आहे. 2024 मध्ये विरोधी मतं विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा सत्ताधारी उमेदवाराला मिळाला. हे गणितासारखं सरळसोट सत्य आहे. आणि हे गणित आकड्यांमध्ये बघितलं की अगदी लख्ख दिसतं. 2019 मध्ये काय झालं? विरोधक एकत्र होते. तेव्हा विजयाचं अंतर होतं साधारण 18,000 मतं. ठीक आहे, पण 2024 मध्ये विरोधकांमध्ये फूट पडली आणि हेच अंतर थेट दुप्पट झालं. म्हणजे तब्बल 38,000च्या पुढे गेलं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, आघाडीमध्ये एकी असण्याची ताकद किती मोठी असते याचं यापेक्षा मोठं उदाहरण दुसरं असूच शकत नाही. बरं, आता भूतकाळ आणि वर्तमान तर आपण पाहिलं, पण भविष्याचं काय? या मतदारसंघात जर 2029 मध्ये विजय मिळवायचा असेल तर काय करावं लागेल, त्यासाठीचा एक स्पष्ट आराखडा आता पाहूया. तर मग ह्यावर उपाय काय असू शकतो? उत्तर दडलंय चतुर्मुख सिद्धांतामध्ये. ही एक चौफेर रणनीती आहे जी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करण्यासाठी एक मजबूत पाया तयार करू शकते.
या सिद्धांताचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला, अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोचणारं जमिनीवरचं संघटन. दुसरा, मतांची विभागणी टाळण्यासाठी आघाडीत पक्की एकी. तिसरा, ज्याचा लोकांशी थेट संपर्क आहे असा स्थानिक उमेदवार. आणि चौथा स्तंभ आहे तरुणाईला आपलंसं करणारी डिजिटल रणनीती. या 4ही स्तंभांवर जो कोणी आपली इमारत उभी करेल तोच इथलं राजकीय चित्र बदलू शकतो. आणि या संपूर्ण विश्लेषणाचं सार या एका वाक्यात आहे. इथे पक्ष चिन्हापेक्षा स्थानिक नेत्याची ओळख अधिक आहे. राधानगरीचे मतदार पक्षाच्या चिन्हाला नाही तर आपल्या माणसाला, आपल्या नेत्याच्या चेहऱ्याला मत देतात. जो त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध असतो तोच त्यांचा नेता असतो. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, जो फक्त राधानगरीपुरता मर्यादित नाही. आज जिथे सगळीकडे राष्ट्रीय राजकारणाची चर्चा आहे, अशा काळात राधानगरीसारखे मतदारसंघ आपल्याला काय शिकवत आहेत? खरंच केवळ स्थानिक मुद्द्यांच्या जोरावर राष्ट्रीय प्रवाहाच्या विरोधात जाऊन विजयापर्यंत पोचणं आजही शक्य आहे का? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.